मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 49th नंबरचं लेक्चर आहे, 49वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण सर्क्युलेटरी सिस्टीमचा जो सेकंडवाला पार्ट आहे, म्हणजेच ज्याच्यामध्ये आज आपण हार्ट पाहणार आहोत, ह्युमन हार्ट आणि ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. कालच्या लेक्चरमध्ये आपण जो काही बेसिक पार्ट होता नाही का, तो सगळा कवर केलेला आहे. ब्लड ग्रुपशी रिलेटेड असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट, काल तुम्हाला आपण ब्लड सेल्स किंवा ब्लडचं कंपोजिशन सगळं आपण काल बघितलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की जर का कोणी तुमच्यापैकी भस्के सरांचं बुक यूज करते आहे तर त्याच्यामध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टीम त्यांनी दिलेली आहे, एक हायलाईट करून ब्लॉक दिलेला आहे. त्या ब्लॉकमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स या दोघांची निर्मिती जी आहे ती होते. त्यांनी असं म्हणाले की बी लिम्फोसाइट्स बोन मॅरोमध्ये तयार होतात, बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात, आणि टी लिम्फोसाइट या थायमस ग्लँडमध्ये तयार होतात. स्टेटमेंट थोडंसं चुकीचं आहे, करेक्शन करून घ्या. दोन्ही प्रकारच्या ज्या लिम्फोसाइट्स आहेत त्या तयार होतात बोन मॅरोमध्येच, त्या तयार होतात बोन मॅरोमध्ये. हे आहे, असं नाही म्हणता येणार बोन मॅरोमध्ये तयार होतात. पण बी लिम्फोसाइट्स ज्या आहेत ना, त्या बी लिम्फोसाइट्स मॅच्युअर कुठे होत आहेत, परिपक्व कुठे होत आहेत, बोन मॅरोमध्ये होत आहेत. आहे बरोबर. आणि टी लिम्फोसाइट या मॅच्युअर होण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी कोणाकडे जात आहेत, थायमस ग्लँडकडे जात आहेत. हा डिफरन्स तिथे लक्षात ठेवायचा आहे, कारण अनेक काही मुद्दे असे असतात की आपल्याला स्टेट बोर्डमध्ये वेगळे दिलेत, प्रत्येकाकडून स्टेट बोर्ड वाचणं होत नाही, शक्य आहे बरोबर. सो इथे हा डिफरन्स लक्षात ठेवा. त्या बुकमध्ये असं दिलं आहे की दोन्ही ज्या टी लिम्फोसाइट आहेत त्या तयार होत आहेत थायमस ग्लँडमध्ये, आणि बी लिम्फोसाइट तयार होत आहेत बोन मॅरोमध्ये नाही, दोन्ही बोन मॅरोमध्येच तयार होतात, फक्त मॅच्युअर वेगवेगळीकडे होतात. आहे बरोबर. बी फॉर बोन मॅरो लक्षात ठेवा आणि टी लिम्फोसाइट्स फॉर थायमस ग्लँड असं लक्षात ठेवा. आहे क्लिअर इथंपर्यंत. त्यानंतरचा अजून एक मुद्दा, आपण जी नाही का आर एच कंपॅटेबिलिटी पाहिलेली होती. आहे बरोबर. म्हणजे आर एच पॉझिटिव्ह मेल आहे, आर एच निगेटिव्ह फिमेल आहे, तर त्यांच्यामध्ये सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. ते कशा पद्धतीने क्रिएट होतात ते आपण सांगितलं. सेकंड प्रेग्नेन्सीच्या वेळी जर का फर्स्ट प्रेग्नेन्सी वेळी त्या जे काही ते फिटस असणार आहे ते जर का आर एच पॉझिटिव्ह आहे बरोबर, तर त्या फिमेलमध्ये ना आर एच पॉझिटिव्हला मारणाऱ्या, फिमेलची इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि त्या आर एचला मारणाऱ्या अँटीबॉडी तयार होतात. अँटीबॉडी वर्षानुवर्षे राहत आहेत. मग जर का सेकंड टाईम हे फिटस, सेकंड टाईम प्रेग्नेन्सीच्या वेळी फिटस जर का पुन्हा आर एच पॉझिटिव्ह आहे तर मात्र याला धोका असतो. आहे बरोबर. मग अशा वेळी काय करतात की त्या फिमेलला ना फर्स्ट प्रेग्नेन्सीच्या नंतर त्या फिमेलला एक वॅक्सिन दिलं जातं. आता हे आर एच म्हणजे असं कन्सिडर करा ए आहे ठीक. नंतर सेकंड त्याला मारणाऱ्या, कोणाला, आर एचला मारणाऱ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, ज्यांना आपण बी असं म्हणतोय. आहे बरोबर. मग आपल्याला एला ठेवायचं आहे, म्हणजे सेकंड टाईम जे काही फिटस आहे ते आर एच पॉझिटिव्ह आहे ते आपण ए म्हणालो, पण एला मारणारी जी इम्युनिटी आहे ती ऑलरेडी त्या फिमेलमध्ये तयार झालेत अँटीबॉडी. आहे बरोबर. मग हा तयार होतोय हा फिटस, तर याच्याकडच्या ब्लड सेल्सना मारायचं काम या बीवाल्या अँटीबॉडीज करतील. आहे बरोबर. मग जर का एला टिकवून ठेवायचं आहे तर आपल्याला मारणं गरजेचं आहे बीला. मग फर्स्ट प्रेग्नन्सीनंतर त्या फिमेलला एक वॅक्सिन दिली जाते, जिला आपण सी असं म्हणूयात. मग ही जी सीवाली वॅक्सिन आहे ना, ती काय करते, बीलाच मारण्याचं काम करते. बी मरतोय, मग पुन्हा याला एला मारणारं कोणी शिल्लक नाही राहते. आहे बरोबर. मग ही जी वॅक्सिन असते तिला आपण रोगम वॅक्सिन असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. ते काल माझ्याकडून ते सांगायचं राहून गेलं. रोगम वॅक्सिन. आहे बरोबर. हे दोन लक्षात ठेवा. आज आपण पाहतोय सगळ्यात नाही का इंटरेस्टिंग पण तेवढाच कॉम्प्लिकेटेडवाला पार्ट, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त सॉंग्स पण बनतात नाही का, दॅट इज हार्ट.
हार्ट पाहायचे, पण ते पाहण्याच्या आधी आपण जेव्हा सर्क्युलेटरी सिस्टीम पाहतो ना, तेव्हा त्या सर्क्युलेटरी सिस्टीमचे 2 पार्ट्स पडतात, किंवा पार्ट्स म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात 2 टाईप्सची सर्क्युलेटरी सिस्टीम असते. पहिलं म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन सर्क्युलेटरी, जिला आपण खुली रक्ताभिसरण संस्था असं म्हणतोय. आणि दुसऱ्या प्रकारची जी आहे ती आहे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम, जिला आपण बंद रक्ताभिसरण संस्था असं म्हणतोय. या दोघांमध्ये प्रत्येक ठिकाणचा फरक समजून घ्यायचा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा जो काही टॉपिक आहे ना, त्याच्यावरती आपल्याला फॅक्च्युअल प्रश्न जे असतात ना ते जास्त विचारलेले आहेत. म्हणजे वन लाईनर टाईपचे प्रश्न असतात ना, त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला जास्त विचारले. तरीसुद्धा आपल्याला हार्टचं स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. ठीक. सगळ्यात आधी आपण बघूयात की ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती कोणत्या प्रकारची आहे. हे तर कंपल्सरी आहे की जर का सर्क्युलेटरी सिस्टीम आहे म्हणजे ब्लड फ्लो तर त्या कोणत्याही ॲनिमलमध्ये सुरू आहे. मग त्या ब्लडला पंप करणारा एक ऑर्गन असतो ज्याला आपण म्हणतो हार्ट असं आहे, बरोबर. पण हार्ट सगळ्यात पहिल्यांदा कोणामध्ये डेव्हलप झालं, आपण फायलम्स जेव्हा पाहिले त्या फायलम्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ॲनिलिडा हा असा एक फायलम आहे की ज्याच्यामध्ये हार्ट सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलप झालं. फर्स्टवालं असा फायलम होता ॲनिलिडा आहे, बरोबर. मग इकडे हे जर का हार्ट आहे, ठीक आहे, तर इथे आपण म्हणतोय क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. म्हणजेच काय, ज्या काही बॉडीच्या सेल्स आहेत किंवा ऑर्गन्स आहेत किंवा टिश्यू आहेत त्यांच्यापर्यंत हे जे काही ब्लड आहे ते डिरेक्ट जातं आहे का, नाही. त्यांच्यामध्ये हे जे ब्लड आहे, ते डिरेक्ट जातं आहे का, नाही जाते आहे, बरोबर. ब्लड वेसल्सच्या थ्रू जात आहे, म्हणजे रक्तवाहिन्यांच्या थ्रू जात आहे की ज्या रक्तवाहिन्यांमधून आवश्यक असलेले घटकच फक्त आत बाहेर येऊ शकतात किंवा जाऊ शकतात आहे, बरोबर. म्हणजेच रक्ताचं वहन करण्यासाठी त्यांच्याकडे एक प्रकारच्या वेसल्स किंवा ज्यांना आपण ब्लड वेसल्स असं म्हणतोय त्या डेव्हलप झालेल्या असतात. म्हणजेच ब्लड जे आहे ना ते ऑक्सिजनेटेड, म्हणजेच आपण इन शॉर्ट आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त जे आहे ते इथे काय असतं, सेपरेट असतं, वेगवेगळं असतं आहे, बरोबर. आणि जेव्हा मी ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणते तेव्हा ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जो काही ऑर्गन असेल इथे पंपिंग ऑर्गन, त्याच्यामधून ज्या काही इकडे ब्लड व्हेसल्स येत आहेत ते डिरेक्ट इकडे काय करणार आहेत, ठीक आहे, यांनी ब्लड आणून सोडलं इकडे आहे, बरोबर. इकडे काय आहेत, सगळ्या ऑर्गन्स आहेत, सगळ्या बॉडीच्या सेल्स आहेत, टिश्यूज आहेत. म्हणजेच नाही का त्या टिश्यूज किंवा त्या सेल्स त्या ब्लडमध्ये स्विमिंग करतायत, पोहत आहेत, अशा टाईपमध्ये त्यांचं स्ट्रक्चर असतं. किंवा स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा अशा टाईपमध्ये इकडची सिस्टीम असते ओपनवाली खुली रक्ताभिसरण संस्था, की डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात बॉडीच्या सेल्स आणि ब्लड. इकडे आहे का, नाही आहे. इकडे काय आहे, ब्लड वेसल्स ते ब्लड घेऊन येत आहेत आणि फक्त ब्लड वेसल्समधून असेच घटक आत बाहेर येऊ जाऊ शकतील. काहीच घटक असतात जसं की न्यूट्रिएंट आहे, वेस्ट मटेरियल आहे, आपण पाहिलं ते कोणतं आहे ते. याच्यावरती बघा मी तुम्हाला प्लाझ्मामध्ये एक प्रश्न दिले. इकडे प्लाझ्माचं कंपोजिशन सांगताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्लाझ्मामध्ये नाही का नायट्रोजिनस वेस्ट वगैरे सुद्धा असतं. तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता, प्लाझ्माला मराठीमध्ये जीवद्रव्य असं म्हणतात, ठीक आहे. एकदा MPSCमध्ये प्रश्न विचारलेला होता, मला आठवत नाही तो कंबाईनला विचारला होता की राज्यसेवेला, पण एक PYQ आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं होतं की जे नायट्रोजिनस वेस्ट आहे त्याचं वहन कोण करतं. तुमचा आन्सर असायला हवं ब्लड प्लस प्लाझ्मा, कारण प्लाझ्मा हा ब्लडचाच एक पार्ट आहे, ठीक आहे. पण तिथे मोस्ट करेक्ट ऑप्शन जो आहे तो आपल्याला निवडायचा असतो. सो इकडे असा इतर कोणताही ऑप्शन नव्हता की ज्याच्यामध्ये आपण सांगू शकत होतो, फक्त एकच ऑप्शन होता, प्लाझ्मा आणि ब्लड या दोघेसुद्धा जे नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल आहे ते कॅरी करत असतात, ठीक आहे. अशा ज्या काही फॅक्ट्स आहेत ना छोट्या छोट्या, तुम्हाला वाटेल की हे कंपोजिशन एवढं काही खरंच महत्त्वाचं आहे का, पण तिकडे प्रश्न पडतात, ते खरंच महत्त्वाचं आहे. नंतर ज्या तुम्हाला मी सेल्स सांगितल्या त्यासुद्धा लक्षात ठेवायच्यात आहे, ठीक. हे क्लिअर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमचं. मग ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कोणकोणत्या ॲनिमल्समध्ये असते, आपण फायलम्स बघूयात. सगळ्यात पहिला फायलम आर्थ्रोपोडा.
सगळ्यात पहिला फायलम आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडामध्ये कॉक्रोच वगैरे येत आहेत, त्यांच्याकडे कोणती सिस्टीम असते? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमचं कॉक्रोच. त्याच्यानंतर काही मोल्युस्कामध्ये सुद्धा आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते, पण 2 एक्सेप्शनसुद्धा आहेत. तर पहिलं म्हणजे ऑक्टोपस आणि दुसरं आहे स्क्विड. सगळ्यात हे 2 एक्सेप्शन आहेत, हे लक्षात ठेवा. नाही तर मोल्युस्कामध्ये तुम्हाला हे वाटेल हे 2 काय आहेत? एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे. आणि हे 2 फायलम जे आहेत त्यांच्याकडे आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. त्यानंतर क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम, इतर जे काही सगळे ॲनिमल्स असतात म्हणजे ॲनिलिडाच्या पुढून वर्टिब्रेट्समध्ये जे येईल ना त्यांच्याकडे कोणती असणार आहे? क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. सगळ्यात पहिलं हार्ट कोणामध्ये डेव्हलप झालेलं होतं? ॲनिलिड्समध्ये डेव्हलप झालेलं होतं. आहे क्लिअर इथंपर्यंत? आता पुढचा आपल्याला एक्झामला विचारलेला म्हणजे विचारून झाला एकदा आय थिंक तो प्रश्न, की कोणामध्ये किती कप्पांचं हार्ट असतं, किती चेंबरचं हार्ट असतं काही काही ॲनिमल्समध्ये. आपण जे फायलम्स पाहिलेत का त्यांच्यामध्ये आपण वर्टिब्रेट्समध्ये पाहूया. ठीक आहे. वर्टिब्रेट्सचं क्लासिफिकेशन आपण कसं केलेलं होतं? टेट्रापोड्स आणि नंतर दुसरे जे होते ज्यांच्याकडे फिन्स आहेत पोहण्यासाठी ते वाले. कोण होते ते? पायसेस, मासे, आहे. यांच्याकडे ना ट्रूवाले 2च चेंबर असतात, म्हणजे खरे असे 2 चेंबर असतात. पण आन्सर विचारलं आपल्याला की किती चेंबरचं हार्ट असतं, तर 2 चेंबरचं सांगायचं. का? कारण उरलेले जे 2 असतात ना ते 2 हेल्पिंग चेंबर्स म्हणून काम करतात. ठीक आहे. मग हे 2 चेंबर म्हणजे पहिलं कोणतं येतं? ॲट्रिया, ज्याला आपण अलिंद असं म्हणतो, आणि दुसरं आहे वेंट्रिकल. एक ॲट्रिया आणि एक वेंट्रिकल, याला आपण निलय असं म्हणतो. क्लिअर. आणि उरलेले जे 2 असतात ते 2 काय असतात? हेल्पिंग चेंबर्स असतात. हे 2 चेंबर ज्यांना आपण ट्रू चेंबर्स असं म्हणतो, आणि दुसरे जे 2 असतात तर त्यांना आपण हेल्पिंग चेंबर असं म्हणतो. पण नेहमी लक्षात ठेवा माशांचं किती असतं? 2 चेंबर्ड हार्ट असतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचं दुसरं येतं, कोणते आले? सिक्वेन्सनी जाऊयात आपण. पायसेस क्लिअर झालं. इकडचे टेट्रापोड्स जे होते त्यांच्यामध्ये पहिले येत आहेत ॲम्फिबियन्स, आणि नंतर येत आहेत रेप्टिलिया, रेप्टाईल्स, रेप्टिलिया, कोणी म्हणा. दोघांकडे याच्याकडे 2 चेंबर्स आहे. एक स्टेप पुढे जा, यांच्याकडे 3 चेंबरचं हार्ट असतं. यांच्याकडे 3 चेंबरचं हार्ट असतं. म्हणजे इथे एक चेंबर आहे तुमचा, इथे एक चेंबर आहे, याच्यामध्ये आलेलं ब्लड इकडे काय होऊन जाते? मिक्स होऊन जाते. आहे 3 चेंबरचं हार्ट. नंतरचे जे 2 कोण राहिले? मग एव्ज राहिले आणि नंतर राहिले मॅमल्स. यांच्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा कंप्लीट 4 चेंबर्ड हार्ट असतं. कंप्लीट 4 चेंबर्ड हार्ट. सगळ्यात मोठं हार्ट असलेला प्राणी कोणता येतो? जिराफ येतो. हा सुद्धा एक PYQ होता, आठवला उघात लक्षात ठेवायचे. एव्ज आणि मॅमल्समध्ये 4 चेंबर्ड हार्ट असतं. ठीक आहे. ॲम्फिबिया आणि रेप्टाईल्समध्ये 3 चेंबरचं हार्ट असतं, आणि 2 चेंबरचं हार्ट कोणामध्ये आहे? पायसेसमध्ये आहे. याला काही अपवादसुद्धा आहेत. ठीक आहे. जसं की तुम्हाला इथे सांगितलं की 2 चेंबर असतात, सगळ्याच पायसेसमध्ये 2 असतील असं नाही, किंवा सगळ्याच ॲम्फिबियन्स रेप्टाईल्समध्ये एवढे आहेत असं सुद्धा नाही. ठीक आहे ना. सो मग हा डिफरन्स तुम्हाला ते नोट्समध्ये मेन्शन करून दिलं जाईल. इथे आत्ता एवढे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आहे अरे बापरे, चुकून माझ्याकडून परमनंट मार्कर टाकला गेला वाटतं. आपण कोणामध्ये फायलम्सनुसार नाही, आपण वर्टिब्रेट्समध्ये कोणामध्ये किती चेंबर्सचे हार्ट असतात ते पाहिलेलं होतं. ठीक आहे. पुढे बघा, नाही का, एक एक्सप्लेन करूयात आपण. पायसेसमध्ये मी काय म्हणाले, 2 जे असतात ते ट्रू चेंबर असतात. आहे बरोबर. हे 2 ट्रू चेंबर्स आहेत. नंतर हे 2 जे आहेत ते हेल्पिंग चेंबर्स आहेत. ठीक आहे. आणि इकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं, आतमध्ये आलं टिश्यूजकडून. आहे बरोबर. इकडे गेलं ॲट्रियामध्ये, वेंट्रिकल्समध्ये ऑक्सिजनेटेड झालं. पुन्हा इकडे काय आलं? गिल्समध्ये आलं. आहे बरोबर.
ऑक्सिजनेटेड झालं. ऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा टिश्यूजकडे गेलं आणि टिश्यूजकडून पुन्हा जे डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते पुन्हा कशामध्ये गेलं, हार्टमध्ये गेलं आहे. बरोबर. अशा पद्धतीने हे सायकल चालू असतं, ज्याला आपण सिंगल सर्क्युलेशन असं म्हणतो. सिंगल सर्क्युलेशन म्हणजे एका वेळी एकदम, ठीक आहे, एका नाही का हार्टबीटच्या वेळी एकदाच आत येते, एकदाच बाहेर जाते. अशा पद्धतीची जी नाही का मुवमेंट असते किंवा जे सर्क्युलेशन असतं त्याला आपण म्हणतो सिंगल सर्क्युलेशन. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट येतो ते म्हणजे हार्टचं स्ट्रक्चर. आपल्याला एवढे डिटेल नाही विचारत, पण तरीसुद्धा आपण बघूयात, कारण नाही का कोणतीही कन्सेप्ट आपली मागे नको राहायला. त्यासाठी हार्टचं स्ट्रक्चर पाहण्याआधी सगळ्यात आधी बघूयात आपण याचं हार्टचं वेट किती असतं. अजून एक मुद्दा, मला वाटते एका बुकमध्ये कोणत्या तरी 350 वगैरे दिलं आहे, तर तसं नाही आहे. लक्षात ठेवा, मेल्समध्ये स्टेट बोर्डची व्हॅल्यू लक्षात ठेवा, 300 ग्रॅम्स एवढं वेट असतं आणि फिमेल्समध्ये हार्टचं वेट जे आहे ते 250 ग्रॅम्स एवढं वेट असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लोकेशन. लोकेशन कुठे असेल, हे काय आहे, ट्रॅकिया. ट्रॅकिया ओपन कुठे झाल्या, लंग्समध्ये ओपन झाल्या आहे. बरोबर. इकडे काय असणार आहे, लंग्स. इथे एक नॉच असते मध्ये आहे. बरोबर. तुम्हाला मी थायमस ग्लँड सांगताना सांगितलेलं होतं, 2 लंग्सच्या मध्ये किंवा 2 फुफ्फुसांच्या मध्ये जो स्पेस असतो त्या स्पेसला आपण काय म्हणतो, मेडिअस्टिनम आहे. बरोबर. आणि इथे जी एक नॉच असते ना, तिथेच आपलं हार्ट लोकेट झालेलं असतं आहे. ठीक. तिथे लोकेशन असतं आपल्या हार्टचं. म्हणजे 2 फुफ्फुसांच्या मध्ये थोडंसं नाही का असं ऑब्लिक शेपमध्ये, थोडंसं तिरकस लेफ्ट साईडला झुकलेलं, अशा पद्धतीने आपल्या हृदयाचं लोकेशन असतं. त्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तर त्याचा कलर वगैरे सांगण्याची एवढी गरज नाही आहे ना, रेडिश ब्राऊन वगैरे वगैरे, ते एवढाही बेसिक पार्ट आपल्याला नाही विचारणार. सो बघा, इकडे लोकेशन असतं. हार्टचा शेप जो असतो ना, तो आपण कोनिकल आहे असं म्हणतो. ठीक आहे. शेप कोनिकल आहे असं म्हणतो. आता कोनिकल, पण कोनिकल म्हणजे आपण असा कन्सिडर करतो नाही का, हां असा नाही, याच्या थोडंसं उलट कन्सिडर करायचं. म्हणजे हा जो ब्रॉडवाला पार्ट जो आहे ना, हा ब्रॉडवाला जो पार्ट आहे तो कुठे असणार आहे, वरती असणार आहे. आणि ज्याला आपण काय म्हणतोय, हा जो ब्रॉड पार्ट आहे त्याला आपण म्हणतोय बेस. आणि हा जो इकडे म्हणजे खाली टोकाचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतोय ॲपेक्स. कोनिकलवाला पार्ट आहे त्याला आपण म्हणतोय ॲपेक्स. क्लिअर इथंपर्यंत हार्टचं, की फिमेल्समध्ये त्याचं वेट किती असेल, काय किती असेल, आकार किती असतो, ज्याच्या त्याच्या बंद करून जेव्हा आपण आपली मूठ पकडतो ना, तेवढा आकार असतो. आता ह्या बेसिक गोष्टी सगळ्यांना माहिती असतात. ठीक आहे. हार्ट हा एक मस्क्युलर ऑर्गन आहे. हे झालं लोकेशन. आपण बघूयात हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर. आता एक्सटर्नल स्ट्रक्चर पाहताना सगळ्यात बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजीमध्ये आपण हे पाहत असतो की तो एखादा जो काही ऑर्गन आहे तो किती लेयर्सचा बनलेला आहे. एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, हार्ट हे 3 लेयर्सचं बनलेलं आहे. हार्टला कव्हर करणाऱ्या लेयर किती असतात, 3 लेयर्स असतात. त्या 3 लेयर्स आपण बघूया. तर सगळ्यात आउटर मोस्ट जी लेयर असते, आउटर मोस्ट, तिला आपण म्हणतो इपिकार्डियम. मिडल लेयर जी असते त्या मिडल लेयरला आपण म्हणतो मायोकार्डियम. आणि इनर लेयर जी असते तिला आपण म्हणतो एंडोकार्डियम. आहे इथंपर्यंत क्लिअर. ठीक आहे. या 3 लेयरचं स्ट्रक्चर बघूयात कसं असतं ते. आउटर मोस्ट जी लेयर आहे, ही मिडल असेल, इकडून पुढे स्टार्ट होईल आपली ही लेयर जी असते ना आउटर मोस्ट, ती आहे फायब्रस लेयर.
फायब्रस, ही जी असते तिला आपण सीरस लेअर असं म्हणतो, तिला आपण सीरस असं म्हणतो. या दोघींना एकत्रितपणे आपण म्हणतो परायटल पेरिकार्डियम, परायटल पेरिकार्डियम. ही मधलीवाली जी लेअर असते ना, मधलीवाली तिला तिकडे इथे ही जी काही लेअर आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, फ्लुइड असणार आहे. या लेअरमध्ये काय असतं, फ्लुइड असतं. त्या फ्लुइडला आपण म्हणतो पेरिकार्डियल फ्लुइड, त्या फ्लुइडला आपण म्हणतो पेरिकार्डियल फ्लुइड. त्याच्यानंतर पुढे असणारी जी लेअर आहे तिला आपण म्हणतोय विसरल लेअर, विसरल लेअर. त्याच्यानंतर सुरू होते मधली लेअर जिला आपण म्हणतोय मायोकार्डियम, की जिच्याकडे कार्डियॅक मसल्स असतात, जिच्याकडे कार्डियॅक मसल्स आहेत तर ती लेअर तिला आपण म्हणतोय मायोकार्डियम. आणि इकडे एंडला जी स्टार्ट होते त्या एंडवालीला आपण म्हणतो एंडोकार्डियम. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या हां, आपण हे पाहिलेलं होतं काय, ॲनिमल टिश्यूजचा स्टडी आपण केलेला होता. ॲनिमल टिश्यूजमध्ये या आउटर मोस्ट आणि इनर मोस्ट म्हणजे एखाद्या ऑर्गनची सगळ्यात बाहेरची आणि सगळ्यात आतली लेअर जी असते ती कोणत्या प्रकारच्या टिश्यूजची बनलेली असते, ती बनलेली असते सिम्पल स्क्वॅमस टिश्यूजची. आहे लक्षात, आठवते, सिम्पल स्क्वॅमस टिश्यूजची. ही जी काही मायोकार्डियम लेअर आहे त्या मायोकार्डियम लेअरमध्ये कोणत्या मसल्स असतात, कार्डियॅक मसल्स असतात. आहे बरोबर. फंक्शन्स लक्षात घ्या, बाहेरची आता ही जी आहे ना ही वाली एकत्रितपणे म्हणजे विसरल लेअर प्लस ही परायटल लेअर, ठीक आहे. या दोघांना एकत्रितपणे आपण काय म्हणतोय, दोघांना एकत्रितपणे आपण म्हणतोय इपिकार्डियम, इपिकार्डियम किंवा पेरिकार्डियम असं सुद्धा आपण म्हणतो, ठीक आहे. पेरिकार्डियम ही हार्टला नाही का पकडून ठेवणारी एक सॅक सारखं स्ट्रक्चर असतं, ठीक आहे. त्याला सुद्धा आपण पेरिकार्डियम असं म्हणतो, ज्याच्यामध्ये परायटल आणि विसरल अशा दोन्ही लेअर्स असतात. आणि हार्टला टोटल 3 लेअर असतात. कोणत्या कोणत्या सांगितला, इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. इपी म्हणजे अबाव आहे बरोबर, सगळ्यात बाहेरची. मायो मिडल लेअर, एम फॉर मायो, एम फॉर मिडल आहे, ठीक. त्याच्यानंतर पुढे एंडोकार्डियम. क्लिअर इथंपर्यंत. ह्या ज्या 2 लेयर्स आहेत ना, कोणत्या, इपिकार्डियम आणि दुसरी कोणती होती, एंडोकार्डियम. या दोघांचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन. दोघांचं फंक्शन कोणतं आहे, प्रोटेक्शन. म्हणजेच या आतमधल्या टिश्यूजना प्रोटेक्ट करण्याचं काम, स्क्वॅमस टिश्यूजचं तेच काम होतं ना प्रोटेक्शनवालं. सेम या 2 लेयर्सचं काम कोणतं आहे, प्रोटेक्शन. आणि या मधल्या ज्या काही मधली जी लेअर आहे जिला आपण मायोकार्डियम असं म्हणतोय, जिच्याकडे कार्डियॅक मसल्स आहेत, तिचं काम काय आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ही 2 कामं. क्लिअर. इथे मध्ये जे फ्लुइड आहे ज्याला आपण पेरिकार्डियल फ्लुइड असं म्हणतोय, ते पेरिकार्डियल फ्लुइड एक शॉक अब्झॉर्बर म्हणून काम करतं. ते पेरिकार्डियल फ्लुइड एक शॉक अब्झॉर्बर म्हणून काम करतं. क्लिअर इथंपर्यंत नक्की. ह्या 3ही लेअर क्लिअर. 3ही लेअर लक्षात ठेवा. त्या प्रत्येकीचे फंक्शन्स लक्षात ठेवा. आता आपण बघूयात. अरे बापरे, पुन्हा तोच प्रकार झाला. ते आपल्यामध्ये किती असतं, आपण ह्युमन हार्ट पाहतोय, आपण स्वतःला कोणामध्ये काउंट करतो, मॅमल्समध्ये काउंट करतो. आणि मॅमल्सचं हार्ट जे आहे ते 4 चेंबर्ड हार्ट असतं. 4 चेंबर्ड हार्ट म्हणजेच 2 ॲट्रिया म्हणजे 2 अलिंद आणि 2 काय असतात, वेंट्रिकल असतात. म्हणजेच काय, 2 वेंट्रिकल म्हणजे निलय. इकडे ड्रॉ करूयात हां आपण. सगळ्यात पहिल्यांदा एवढं पण असं तिरपण असतं, पण आता आपल्याला इथे तसं ड्रॉ करावं लागतंय.
सोबत सोबत ड्रॉ करत चला, नावं देत चला, तेव्हाच लक्षात येईल. हे समजलं ना. पुढचं थोडंसं एवढं आपल्याला नाही का डायग्रॅम वगैरे काढता नाही येत, पण तरीसुद्धा आपल्याला समजण्यासाठी हे गरजेचं आहे. इकडून एक याच्यामधून एक बाहेर पडेल आर्टेरी. इथून एक बाहेर पडेल. ठीक आहे. इकडे असेल वेन. याला आपण म्हणतोय, आधी नावं द्यायची हो, म्हणजे ही वाली जी बाजू आहे ना आत्ता ब्लॅकबोर्डवर पाहताना, तिला आपण इकडच्याला कन्सिडर करणार आहोत लेफ्ट आहे, आणि ही वाली जी आहे तिला आपण कन्सिडर करणार आहे राईट आहे. इथंपर्यंत क्लिअर. इकडे पुढे आपल्याला काढायचं आहे दुसरी वाली आर्टेरी. हे इकडे आहे, जिला आपण इन्फेरियर वेना कॅवा असं म्हणतो. त्याच्या इथून पुढे थोडे आपण वर गेलो. ठीक आहे. आता हे असं समजून घ्या हो. आहे क्लिअर इथंपर्यंत. हे झालं हार्टवालं स्ट्रक्चर आपलं. ठीक आहे ना. आता ठीक आहे हां, समजून घ्या. आपल्याकडे पेन दुसरा यूज करण्याची थोडी रिस्कच आहे, पण तरीही बघूयात. 4 चेंबर्स आधी बघूयात, हळूहळू जाऊयात. थोडंसं सोप्याकडून मग थोडंसं डिफिकल्टकडे. का? कारण आपल्याला थेरॉटिकल पार्ट विचारत नाही, पण यातलं एखादं स्ट्रक्चर आपल्याला विचारलं तर माहीत हवं. का? कारण कार्डियक सायकल समजून घेण्यासाठी फक्त कार्डियक सायकल एवढं नाही आहे उपयोग. जर का आपण एका तासामध्ये सगळं कळतं आहे तर काय अडचण आहे ना हे समजून घ्यायला. लक्षात ठेवा, हे वाली जी आहे तिला आपण म्हणतोय राईट ॲट्रिया. ॲट्रियाला ना आपण ऑरिकल असा सुद्धा शब्द वापरतो, पण ऑरिकल केव्हा वापरायचा? जेव्हा आपण ना एक्सटर्नली ते अभ्यासतोय तेव्हा ऑरिकल हा वर्ड वापरायचा. जेव्हा आपण त्याचा एक सेक्शन घेतो, इंटरनली त्याचं स्ट्रक्चर अभ्यासतो, तेव्हा आपण टर्म वापरतो ॲट्रिया ही. ठीक आहे. इकडे पुढे गेलो, ही काय झाली? लेफ्ट ॲट्रिया आहे, बरोबर. हे काय आहे? राईट वेंट्रिकल, RV असं म्हणते. इकडे काय आहे? लेफ्ट वेंट्रिकल, LV आहे, बरोबर. इथे लक्षात घ्या हां. आता इथे असं नकोस ना. आहे, बरोबर. इकडे वरती काय असणार आहेत? लंग्स असणार आहेत, फुफ्फुसे असणार आहेत आपली. इकडे सुद्धा वरती काय असणार आहेत? फुफ्फुसे असणार आहेत. होतं काय ते नीट लक्ष द्या. हे काय आहे आपलं? राईट ॲट्रिया, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रिया, लेफ्ट वेंट्रिकल. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, जो काही इकडचा पार्ट आहे, राईट साईडवाला पार्ट आहे, तो कसा असतो? त्याच्या सगळ्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, म्हणजेच अशुद्ध रक्त असतं. हा वाला जो पार्ट आहे त्याच्याकडे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, म्हणजे कसं वाला? प्युअरवालं. काय होतं बघा, इकडून एक आर्टेरी येते डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन. एक नाही येत, 3 येतात. पुढे जाऊन पाहणार आहोत. इकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड इथंपर्यंत आलं. इकडचा वाल्व ओपन झाला, इथून आतमध्ये गेलं राईट वेंट्रिकलकडे. राईट वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालं. राईट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर इथे जी आर्टेरी आहे, जिला आपण पल्मोनरी आर्टेरी असं म्हणतोय. आणि ही वाली जी आहे ती आहे ॲओर्टा, म्हणजे महाधमनी आपण जिला म्हणतो ती वाली. ही आहे पल्मोनरी आर्टेरी. इकडे कोणतं ब्लड आलं? डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर हे ओपन झालं. इथून ते पल्मोनरी आर्टेरीमधून बाहेर पडलं. बाहेर पडून आता इकडून ते कुठे जाणार आहे? लंग्सकडे, आपल्या फुफ्फुसांकडे जाईल. फुफ्फुसांकडे गेलं, फुफ्फुसांमध्ये त्याचं ऑक्सिजनेशन झालं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स केला गेला, ब्लड प्युअर झालं. प्युअर ब्लड पुन्हा कोणामधून? या इथे, हिला आपण काय म्हणतो? मी नाव विसरले, 1 मिनिट. इथे जी काही वेन असते, जिला आपण पल्मोनरी वेन असं म्हणतो, पल्मोनरी वेन. त्या पल्मोनरी वेनमधून ऑक्सिजनेटेड ब्लड आतमध्ये येतं.
ऑक्सिजनेटेड ब्लड आत आलं, कोणामध्ये आलं, या ॲट्रियामध्ये आलं, इकडे आलं, इकडून ऑक्सिजनेटेड ब्लड इकडे आलं, पुन्हा इथून याच्यामध्ये गेलं, कोणामध्ये, राईट वेंट्रिकलमध्ये गेलं. राईट वेंट्रिकल पुन्हा काय झालं, कॉन्ट्रॅक्ट झालं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होईल, इकडून जी ॲओर्टा बाहेर पडते त्या ॲओर्टामधून बाहेर पडलं आणि सगळ्या बॉडी पार्ट्सना मिळालं. क्लिअर मुद्दा इथंपर्यंत? क्लिअर? आपल्याला एवढं समजलं तरी पुरेसं आहे. ठीक आहे, बघा मी काय सांगितलं, हा वाला जो पार्ट आहे, यावाल्या पार्टमधून काय आलं, डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं आहे, बरोबर. मग हे डिऑक्सिजनेटेड ब्लड 3 ठिकाणाहून येतं. ठीक आहे, 3 ठिकाणाहून. ही जी वरची आहे ना, जिला आपण काय म्हणतोय, सुपेरियर वेना कॅवा, इकडून आलं. दुसरं वालं इथे जी आहे याच्यामधून, जिला आपण इन्फेरियर वेना कॅवा असं म्हटलं आहे, बरोबर. आणि एक छोटंसं ओपनिंग असतं. ठीक आहे, कुठे, या ॲट्रियाच्या इथे एक छोटंसा ओपन स्पेस असतो, ज्या ओपन स्पेसला आपण म्हणतो कोरोनरी सायनस. ज्या ओपन स्पेसला आपण म्हणतो कोरोनरी सायनस. इथंपर्यंत क्लिअर? म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं आहे कोणामध्ये, ॲट्रियामध्ये. या ॲट्रियामध्ये 3 ठिकाणाहून येते. कोणती ॲट्रिया, राईट ॲट्रिया. 3 ठिकाणावरून. कोणती 3 ठिकाणं, सुपेरियर वेना कॅवा, कोरोनरी सायनस आणि इन्फेरियर वेना कॅवा. इथंपर्यंत आहे क्लिअर? ऑक्सिजनेटेड ब्लड आतमध्ये आलं, हे काय झालं, कॉन्ट्रॅक्ट झालं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर इथला हा ओपन झाला, कोणाकडे गेला, पल्मोनरी आर्टेरीमधून लंग्सकडे गेलं, फुफ्फुसांकडे गेलं, फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन मिक्स झाला, पल्मोनरी वेनच्या थ्रू आतमध्ये आलं, कोणामध्ये, ॲट्रियामध्ये. कुठल्या, लेफ्टवाल्या ॲट्रियामध्ये आलं आहे, बरोबर. प्युअर ब्लड म्हणजे या बाजूला इम्प्युअर ब्लड, अशुद्ध रक्त, या बाजूला शुद्धवालं रक्त. इथून आतमध्ये आलं याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये आलं, इथे कॉन्ट्रॅक्ट झालं, पुन्हा ॲओर्टामधून शरीराच्या सगळ्या पार्ट्सना गेलं. मग सगळ्यात मोठं काम कोणाचं आहे, या लेफ्ट वेंट्रिकलकडे सगळ्यात जास्त काम असतं आहे, बरोबर. सगळ्यात जास्त काम असतं. मग याला प्रोटेक्शन पण तगडं बनवलं पाहिजे ना, सेम. म्हणून इकडची जी मायोकार्डियमवाली लेअर असते ती कशी असते, थिक असते. म्हणजे लेफ्ट वेंट्रिकलवाला जो पार्ट असतो तो कसा असतो, थिक असतो किंवा जाड असतो. त्याची जी वॉल असते, एक्सटर्नल वॉल असते प्रोटेक्शनवाली, ती कशी असते, जाड असते. क्लिअर इथंपर्यंतचा मुद्दा? पुढे बघा, इथे एक ना काय म्हणूयात आपण, दोघांना सेपरेट करणारा एक स्ट्रक्चर असतो, एक वाल्व असतो. कोणाला, दोन्हीकडच्या ॲट्रियाला वेंट्रिकलपासून. म्हणजे इथे जर का मी एक्सप्लेन केलं तर हे आपलं 4 चेंबरचं हार्ट आहे, बरोबर. ह्या काय आहेत, ही आहे आपली राईट ॲट्रिया, ही आहे लेफ्ट ॲट्रिया, हे आहे राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ॲट्रियापासून वेंट्रिकलला सेपरेट करणारी ही इथे एक वाल्व असतो. त्या वाल्वला आपण काय म्हणतो, ॲट्रिया. म्हणून ॲट्रिओ कशापासून वेगळा करायचे, वेंट्रिकलपासून. ॲट्रिओ वेंट्रिक्युलार वाल्व. आता हे फार जणांना असेल ही माहिती, पण ज्यांचं नॉन सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी हे एवढं डिटेलमध्ये सांगायचं सुरू आहे. ठीक आहे ना, कारण मग ज्यांना माहिती आहे ते काही रीड करूनसुद्धा हे करू शकतात, पण तरीसुद्धा हे एवढं नाही का, ज्यांच्यासाठी ही नावं थोडीशी नवीन आहेत वगैरे. ॲक्च्युली हा सगळा पार्ट आपल्याला 10th झालेला आहे, पण आपण हा 12thच्या बुकमधून इथे करतो. ठीक आहे ना, कारण याच्यावरती मी आधीच सांगितल्याप्रमाणे फॅक्च्युअल प्रश्न थोडे जास्त येतात, पण या स्ट्रक्चरवर एखादा आला तर मात्र तो नको चुकायला आपला, यासाठी. क्लिअर इथंपर्यंत ॲट्रिओ वेंट्रिक्युलर वाल्व. त्याच्यानंतर हे वाले जे आहेत ना, की जे दोन्ही वेंट्रिकलला एकमेकांपासून काय करतात, सेपरेट करतात. दोन्ही वेंट्रिकल आहेत, हे 2 वेंट्रिकल, या दोघांना वेगळं करणारा जो वाल्व आहे त्या वाल्वला आपण म्हणतो इंटर वेंट्रिक्युलर वाल्व. इंटर वेंट्रिक्युलर वाल्व. क्लिअर इथंपर्यंत? इंटर वेंट्रिक्युलर वाल्व कशाला, हा वाला जो आहे ना मधला, तो वाला जो लेफ्टवाल्या बाजूला आहे त्याला नाव आपण काय देणार, लेफ्ट इंटर वेंट्रिक्युलर वाल्व. जो राईटवाल्या बाजूला आहे त्याला आपण काय म्हणणार, राईट इंटर वेंट्रिक्युलर वाल्व. क्लिअर इथंपर्यंत? ठीक आहे, जाऊया तर पुढे. इकडे फार जास्त काही आपल्याला डिस्कशन करण्यासारखं नाही आहे. इथे लक्षात घ्या, ही वाली जी डायग्राम आहे ना ती एकदा आपण एक्सप्लेन करूयात. इकडून काय आलं, डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं.
DO म्हणून दाखवते. ठीक आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं. डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणामध्ये आलं? राईट वेंट्रिकलमध्ये आलं. बरोबर आहे. कोणती राईट वेंट्रिकलमध्ये कोणती आर्टेरी आहे? पल्मोनरी आर्टेरी. एकमेव अशी आर्टेरी आहे की जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. कोणती आहे ती? पल्मोनरी आर्टेरी. ठीक आहे, ती पल्मोनरी आर्टेरी हे कोणाकडे घेऊन जाईल? लंग्सकडे घेऊन जाते, फुफ्फुसांकडे घेऊन जाते. इथे कोण आहेत? लंग्स, फुफ्फुसे आहेत. बरोबर आहे. ऑक्सिजनेटेड झालं ब्लड, ऑक्सिजन मिक्स झाला. ऑक्सिजन मिक्स झाल्यानंतर कुठे आलं? ॲट्रियामध्ये आलं. ॲट्रियाने कोणाला दिलं? लेफ्ट वेंट्रिकलला दिलं. लेफ्ट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं आणि मग ते ॲओर्टाच्या थ्रू डिस्ट्रीब्यूट झालं. ॲओर्टाच्या थ्रू काय झालं? डिस्ट्रीब्यूट झालं. मग आपण हा जो वेंट्रिकलवाला पार्ट आहे, वेंट्रिकलला आपण काय म्हणणार? डिस्ट्रीब्युटिंग चेंबर. वेंट्रिकलला आपण म्हणणार डिस्ट्रीब्यूट करणारे चेंबर, वाटणारे चेंबर. हे पण कोणाला देऊन टाकतंय ना, डिस्ट्रीब्यूट करते. कोणाला? लंग्सकडे पाठवते. हे कोणाला देते? सगळ्याच शरीरातल्या ऑर्गन्सना, सेल्सना पाठवते. आणि हे ॲओर्टा काय करतायत? रिसीव्ह करतायत. ही ॲओर्टा काय रिसीव्ह करते? ऑक्सिजनवाला रिसीव्ह करते. ही कोणतं? डिऑक्सिजनवाला रिसीव्ह करते. मग ॲट्रियाला आपण ॲओर्टा आलं नाही का, ॲट्रियाला किंवा अलिंद जे आहेत, डावे अलिंद, उजवे अलिंद, यांना आपण काय म्हणणार? रिसीव्ह करणारे चेंबर. क्लिअर? इथंपर्यंत मुद्दा 1 बाय 1 आपण यातलं प्रत्येक हे बघूयात की नाही का, ॲट्रिया काय काम करतात, वेंट्रिकल काय काम करतात, त्याच्यानंतर मग पुढे जाऊयात. सायनस म्हणजे लक्षात आलं ना, ओपनवाला स्पेस असतो तो. आता हे पुसत नाही आहे, आपण इकडेच बघूयात ते, कारण मला परत ते इकडे एक्सप्लेन करावं लागेल. सगळ्यात पहिलं आहे ॲट्रिया. आज जर का परमनंट मार्करची इंक नसती ना टाकली तर हे स्ट्रक्चर अजून थोडंसं छान दिसलं असतं नाही का. बघा हां, अजून एक मुद्दा सांगायचा राहिला. इकडे ना, इकडे काही वाल्व असतात. ठीक आहे, जे आता आपण पुढे बघू, तुम्हाला तिकडेच सांगते मी. सगळ्यात पहिला आहे ॲट्रिया. ॲट्रियाला आपण काय म्हणतोय? रिसिविंग चेंबर. रिसिविंग चेंबर आहे. क्लिअर इथंपर्यंत? ठीक आहे. बघा, इकडची कोणती आहे? राईट ॲट्रिया. राईट ॲट्रिया काय करते? ब्लड रिसीव्ह करते. ब्लड रिसीव्ह कोणाकोणाकडून करते? पहिली ही वाली सुपेरियर वेना कॅवा. सुपेरियर वेना कॅवा. दुसरी कोणती आहे? इन्फेरियर वेना कॅवा. कुठे गेली? इन्फेरियर वेना कॅवा. ही पहिली. दुसरी इन्फेरियर वेना कॅवा. आणि तिसरं हे वालं कोण आहे? कोरोनरी सायनस आहे. बरोबर. तिघांकडून ब्लड काय करते? रिसीव्ह करते. आहे बरोबर. ब्लड रिसीव्ह करते. ब्लड तर रिसीव्ह झालं. मग इकडे जेव्हा प्रेशर वाढेल, ॲट्रियामध्ये जेव्हा प्रेशर वाढेल तेव्हा ब्लड बाहेरसुद्धा जाऊ शकतं का? येस. मग ते बाहेर जाऊ नये किंवा बॅक फ्लो थांबवण्यासाठी किंवा फ्लो युनिडिरेक्शनल असावा यासाठी या प्रत्येक ठिकाणी, जसे आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वाल्व स्पिंक्टर पाहिलेले होते ना, तसे सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय आहेत? वाल्व आहेत. आहे बरोबर. कोणते कोणते वाल्व आहेत? सगळ्यात पहिला वाला हा जो असतो ना सुपेरियर वेना कॅवामध्ये, सुपेरियर वेना कॅवाच्या इथे जो जे ओपनिंग असतं किंवा वाल्व असतो तो कसा असतो? ऑब्लिक असतो. कसा असतो? ऑब्लिक. म्हणजे ऑलरेडी असं थोडंसं नाही का, तिरपं थोडंसं झुकलेलं असं असतं ना आपल्या लेफ्ट साईडला, अशा कोनिकल शेपमध्ये असतं आपलं. बरोबर आहे. मग हा काय आहे? ऑब्लिक आहे. जेव्हा हे फुल फिलअप होईल आणि जेव्हा ते रिलॅक्स होतं ना, कॉन्ट्रॅक्ट होईल आणि रिलॅक्स जेव्हा होतं, तो हा ऑब्लिकवाला जो पार्ट आहे ना, तो आपोआप काय होऊन जातो? बंद होऊन जातो. सो मग चान्सेसच नाही परत रक्त बॅक फ्लो होण्याचे. ठीक आहे. पुढे कोणता आहे? इन्फेरियर वेना कॅवा. या इन्फेरियर वेना कॅवाच्या इथे मात्र एक वाल्व असतो ज्याला आपण युस्टॅचियन वाल्व असं म्हणतो. ज्याला आपण युस्टॅचियन वाल्व असं म्हणतो. आहे बरोबर. कोरोनरी सायनस जे आहे ना, त्या कोरोनरी सायनसच्या इथे पण एक वाल्व असतो. का? कारण इथे तो ओपन स्पेस आहे. प्रेशर वाढल्यानंतर ओपन होऊन पुन्हा ब्लड बाहेर जाऊ शकतं. मग इकडे सुद्धा एक वाल्व असतो ज्याला आपण थिबॅशियन वाल्व असं म्हणतो.
आता हे वाल्व तुम्ही 11वी इकडे वाचायला गेलात ना, थोडंसं डिफिकल्ट वाटतं आपल्याला 12वीकडे. क्लिअर झाले का? हे काय करते? ब्लड रिसीव्ह करते. ब्लड रिसीव्ह करणाऱ्या 3 ठिकाणं आहेत. कोणती कोणती? सुपेरियर, इन्फेरियर आणि कोरोनरी सायनस. सुपेरियरच्या इथला ब्लड बाहेर जाऊ नये म्हणून कोणता? ऑब्लिक वाल्व आहे. ऑब्लिक ओपनिंगच आहे, म्हणजे जर का ते रिलॅक्स झालं तर आपोआप बंद होणार आहे बरोबर. इन्फेरियरच्या इथे कोण आहे? युस्टॅचियन वाल्व आहे. कोरोनरी सायनसच्या इथे कोण आहे? थिबॅशियन वाल्व आहे. क्लिअर इथंपर्यंत? ठीक आहे. आता हे बघूयात आपण लेफ्ट वालं ॲट्रिया. नंतर आहे लेफ्ट ॲट्रिया आहे बरोबर. लेफ्ट ॲट्रिया कोणती आहे? ही वाली, हा वाला रिजन आहे आपला. हा वाला रिजन आहे लेफ्ट ॲट्रियावाला. ठीक आहे. तिकडे ब्लड कोणतं आहे? इकडे कोणतं होतं? डिऑक्सिजनेटेड होतं, अशुद्ध रक्त होतं. इकडे लंग्सकडून ऑक्सिजन मिसळला, ऑक्सिजन ॲड केला आणि घेऊन आली. कोण घेऊन आली? पल्मोनरी वेन. लेफ्टकडे कोणतं आहे? ऑक्सिजनेटेड, किंवा आपण त्याला ऑक्सिजन युक्त असं पण म्हणतो. कोण घेऊन आलं? कोण घेऊन आलं? पल्मोनरी वेन घेऊन आली आहे बरोबर. पल्मोनरी वेन घेऊन आली आहे. आतमध्ये आलं, इकडून कोणामध्ये जाईल? वेंट्रिकलमध्ये जाईल आहे बरोबर. पण हे जे रक्त आहे ते पुन्हा ते रिलॅक्स झाल्यानंतर, कॉन्ट्रॅक्ट आहे तोपर्यंत तर फ्लो काही बॅक फ्लो होणार नाही, पण जेव्हा ते रिलॅक्स होईल तेव्हा बॅक फ्लो होण्याचे चान्सेस जास्त असतात आहे बरोबर. मग इथे ना या ॲट्रियाच्या आणि वेंट्रिकलच्या मध्ये 2 वाल्व असतात, ज्यांना आपण ॲट्रिओ वेंट्रिक्युलर वाल्व असं म्हणतो. ॲट्रिओ वेंट्रिक्युलर वाल्व असं म्हणतो. मग ते ॲट्रिओ वेंट्रिक्युलर वाल्व इकडे राईटला पण असतात आणि लेफ्टला पण असतात. जे राईटला असतात ना, राईटवाल्याकडे जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? ट्रायकस्पिड वाल्व. ही सगळी नावं आपण ऐकलेली आहेत 10वीमध्ये. ट्रायकस्पिड वाल्व. आणि लेफ्टला जे असतं इकडे तो कसा असतो? बायकस्पिड वाल्व. म्हणजे कस्पिड म्हणजे नाही का पडदे, असं कन्सिडर करा. याच्याकडे 2 आहेत, याच्याकडे 3 आहेत राईटवाल्याकडे. क्लिअर इथंपर्यंत की जे बॅकफ्लो होणार नाही. आधी तर आपण सगळं सिम्पल आहे, फक्त डिऑक्सिजनेटेड येतं आहे, ही काय करते? लंग्सकडे घेऊन जाते आणि पुन्हा आतमध्ये येते पल्मोनरी वेनच्या थ्रू. बॅकफ्लो होऊ नये म्हणून 2 वाल्व आहेत, त्यांना आपण काय म्हणालो? इंटरवेंट्रिक्युलर वाल्व. इंटरवेंट्रिक्युलर वाल्व जे राईटला आहे त्याला तो कसा आहे? ट्रायकस्पिड आहे. इकडे आहे तो कसा आहे? बायकस्पिड आहे बरोबर. आता वेंट्रिकलकडे जाऊयात. वेंट्रिकलचं जे स्ट्रक्चर आहे सगळ्यात पहिलं आपण बघूयात राईट वेंट्रिकल आणि दुसरं बघूयात लेफ्ट वेंट्रिकल. तुम्हीच सांगा मला, राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल दोघांच्या मध्ये काय आहे? दोघांच्या मध्ये काय आहे? म्हणजे हा काय आहे? इंटर वेंट्रिक्युलर वाल्व. आणि या इंटरवेंट्रिक्युलर वाल्वला आपण काय म्हणतो? इकडे याला आपण काय म्हणतो? सेमी ल्युनार वाल्व. सेमी ल्युनार वाल्व कुठे असतात? ते इकडे लोकेट झालेले असतात का? कारण वेंट्रिकलमध्ये ब्लड आलं, जेव्हा ते रिलॅक्स होईल तेव्हा त्याचा बॅकफ्लो व्हायला नको, याच्यासाठी जे वाल्व असतात त्याला आपण म्हणतो सेमी ल्युनार वाल्व असं म्हणतो. क्लिअर इथंपर्यंत? राईटकडे कोणता आहे? डिऑक्सिजनेटेड आहे. की ते त्याला कोणाकडे पाठवायचं आहे? लंग्सकडे, फुफ्फुसांकडे पाठवायचं आहे. फुफ्फुसांकडे पाठवायचं आहे. लेफ्टवाल्याकडे कोणता आहे? ऑक्सिजनेटेड आहे. कारण ही कोणतं ऑक्सिजनवाला घेऊन आली, याच्यामध्ये ॲड झालं आहे बरोबर. याच्यामध्ये ॲड झालं, हे काय झालं? कॉन्ट्रॅक्ट झालं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर इथले वाल्व काय झाले? ओपन झाले, याच्यामधून गेलं बाहेर ॲओर्टामध्ये. आणि ॲओर्टा काय करते? ॲओर्टा काय करते? ऑल बॉडी पार्ट्सकडे घेऊन जाते.
क्लिअर? इथंपर्यंत काम कोणाचं जास्त आहे? लेफ्टवाल्याचं. त्याच्यामुळे त्यालासुद्धा प्रोटेक्शन जास्त असतं. कोणाचं? लेअर कशी असते? थिक असते. क्लिअर? इथंपर्यंत याच्या पुढचा पार्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट एवढंच होतं. किती आहे? फक्त आपल्याला ही नावं लक्षात राहिली ना तर संपला विषय. आणि नावं लक्षात ठेवणं काही एवढं फारसं कठीण वगैरे नाही आहे. ठीक आहे ना? वेंट्रिकलवालं स्ट्रक्चर असतं ना, दोन्ही साईडचं वेंट्रिकलवालं जे स्ट्रक्चर असतं, त्या वेंट्रिकलच्या स्ट्रक्चरला ही जी लायनिंग दिसते ना, त्या लायनिंगवरती ना काही मसल्स असतात. ज्या मसल्सना आपण पॅपिलरी मसल्स असं म्हणतो. फक्त लक्षात ठेवा, हे काही एवढं डीपमध्ये आपल्याला नाहीच विचारणार, पण तरीसुद्धा इकडे याला पॅपिलरी मसल्स असतात. का? कारण त्याचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होतं ना, जर का हे कॉन्ट्रॅक्ट झालं, ओपन झालं, ठीक आहे, यांना ना इथे एका असे दोरीसारख्या टाईप स्ट्रक्चरनी ना इकडे कनेक्ट करून ठेवलेलं असतं आहे. ठीक, म्हणजे असे इकडे स्ट्रक्चर्स असतात, फायबर्ससारखे स्ट्रक्चर असतात की ज्यांनी ना या वेंट्रिकल्सना असं पकडून ठेवलेलं असतं की जेणेकरून काय होऊ नये, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन कसंही होऊ नये यासाठी, किंवा जरी झालं तरीसुद्धा त्याचा बॅक फ्लो होऊ नये याच्यासाठी. ठीक आहे, एवढं काही आपल्याला डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणती? आपलं हार्ट जे असतं ते कसं असतं? मायोजेनिक असतं. मायोजेनिक हा वाला सगळा पार्ट जो आहे ना, SA नोड, NA नोडवाला तो, आणि ब्लड वेसल्सवाला आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये घेणार आहोत. आजपर्यंत मला वाटतं एवढे कॉम्प्लिकेशन्स पुरेसे आहेत. ठीक आहे ना? पुढचा पार्ट सोपा आहे, एवढा काही डिफिकल्ट नाही आहे. मी जसं की लास्ट टाईम आपलं झालेलं होतं डिस्कशन की न्यूरॉन्स जे आहेत ते प्रत्येक ऑर्गनपर्यंत पोहोचत नाही, आणि हार्टला काही इम्पल्सेस घेण्यासाठी किंवा नाही का काही मेसेज आलेला घेण्यासाठी त्याला न्यूरॉन्सची गरज नसते. ते न्यूरॉनवरती डिपेंड नसतं. ते स्वतः नाही का एक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनचं रिदम जे आहे ते स्वतः कंटिन्यू करू शकतो. का? कारण ते इनव्हॉलेंटरी आहे ना, बरोबर? त्याला न्यूरॉन्सकडून मेसेज येईल आणि मग ते त्याचं तसं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होईल असं नाही आहे. ते मायोजेनिक आहे. त्याच्यासाठी SA नोड, AV नोड आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. ते पुढे आपण पाहणार आहोत. त्याच्यावरती मात्र प्रश्न येऊ शकतो. आता आपण बघूयात आपल्याला महत्त्वाचं असलेलं कार्डियॅक सायकल. कार्डियॅक सायकल म्हणजे काय हे आधी महत्त्वाचं आहे. कार्डियॅक सायकल म्हणजे आपलं एक हार्टबीट जे होतं ना त्याला आपण म्हणतो कार्डियॅक सायकल आहे, बरोबर? आणि ते किती, त्याचं ड्युरेशन किती असतं? 0.8 सेकंड एवढं असतं. मग जर का 0.8 सेकंडला एक हार्टबीट आपला होतोय तर 60 सेकंडमध्ये म्हणजेच एका मिनिटामध्ये किती होत असतील? 72 हार्टबीट होतात, किंवा आपले बरोबर आहे 72 हार्टबीट होतात नॉर्मलवाले. ठीक आहे. कधी? जेव्हा आपण एखादा अडल्ट्स एखादी प्रौढ व्यक्ती जेव्हा रेस्ट कंडिशनला आहे तेव्हा त्याचे किती असतील? 72च्या रेंजमध्ये असतील. मग आपण जेव्हा धावतोय वगैरे तेव्हा कदाचित त्यांची ते हार्टबीट वाढू शकतात. म्हणजे कार्डियक सायकल अजून कमी होतं, त्याचं हार्टबीट फास्ट व्हायला सुरुवात होते. क्लिअर आहे? कार्डियक सायकल 0.8 सेकंडचं कसं आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या हां. आपण याच्याकडे हार्ट काय होत असतं? कॉन्ट्रॅक्ट होतं आहे आणि एकदा रिलॅक्स होतं आहे, आणि एकदा झालेलं कॉन्ट्रॅक्शन, एकदा झालेलं रिलॅक्सेशन म्हणजे कंप्लीट काय झालं? कार्डियॅक सायकल कंप्लीट झालं आहे, बरोबर? या कॉन्ट्रॅक्शनला, हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनला आपण सिस्टोल असं म्हणतो. आणि रिलॅक्झेशनला आपण डायस्टोल असं म्हणतो. मग हे जे काही कार्डियक सायकल आहेत ना त्याचे 3 इव्हेंट्स आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा इव्हेंट. ठीक आहे. पहिल्या इव्हेंटमध्ये काय होतं बघा, इकडे दाखवू, हे एवढं लक्षात ठेवा. आता तुम्ही पहिला जो इव्हेंट आहे, फर्स्टवाला जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये काय होतं बघा, आपले जे दोन्ही ॲट्रिया असतात, बोथ ॲट्रिया जे असतात तर त्यांचं काय होतं? कॉन्ट्रॅक्शन होतं. काय होतं? कॉन्ट्रॅक्शन. दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्या म्हणजे त्यांनी काय केलं? ब्लड आतमध्ये घेतलं आहे, बरोबर? ब्लड आता आतमध्ये घेतलं, मग कॉन्ट्रॅक्शन म्हणजे याला आपण, आणि कोणाचं झालं? ॲट्रियाचं झालं, म्हणजे याला आपण सिस्टोल ही कंडिशन म्हणतो. सिस्टोल आहे, बरोबर? आता यावेळे काय होतं बघा, हा फर्स्टवाला जो इव्हेंट आहे तो असतो 0.1 सेकंडचा. त्याचं ड्युरेशन असतं 0.1 सेकंड. आपल्याला 0.8 काउंट करायचे आहे, बरोबर? पहिल्यामध्ये काय आलं? ब्लड आलं आहे, बरोबर? आता काय होतील? ब्लड आलं, प्रेशर क्रिएट झालं, म्हणजे इथले वाले जे वाल्व असतात, कोणते वाले? ॲट्रिओ वेंट्रिक्युलार वाल्व काय होतील? ओपन होतील.
ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वाल्व ओपन झाले, ब्लड कोणामध्ये गेलं, वेंट्रिकल्समध्ये गेलं. आता दुसरं वाला इव्हेंट होतो की जिकडे आपले वेंट्रिकल काय होणार आहेत, म्हणजेच निलय, ज्याला आपण म्हणतो निलय काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. हे कॉन्ट्रॅक्ट झालं आहे बरोबर. म्हणजे आता या सगळ्या पार्टकडे काय आहे, ब्लड आहे. ब्लड आहे म्हणजे पूर्ण ब्लडनी ते काय झालं आहे, भरलं गेलं आहे बरोबर. मग अशा वेळे आता ब्लडनी भरलं गेलं आहे, मग बॅक फ्लो नको व्हायला याच्यासाठी आपल्याला इथे असलेले जे ए व्ही वॉल आहेत, ज्याला आपण ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वाल्व असं म्हणतोय, ते काय होतात, बंद होतात. ए व्ही वाल्व जे असतात ते काय झाले, बंद झाले. बंद झाले की आवाज येतो लब असा. बंद झाले की आवाज आला लब असा आहे बरोबर. आता फुल याच्यामध्ये ब्लड आलं, प्रेशर क्रिएट झालं, मग कोणते वाल्व ओपन होतात, इथे असलेले जे सेमी लुनार वाल्व असतात ना, ते सेमी लुनार वाल्व ओपन होतात. कोणते वाले, सेमी लुनार. पुढच्याकडनं इथेच ओपन झाले, कोणते, सेमी लुनार ओपन झाले. ओपन झाल्यानंतर मात्र आवाज येत नाही आहे. ही जी कंडिशन आहे ती आहे 0.3 सेकंडची, ही झाली 0.1 सेकंडची. तिसरा इव्हेंट जो आहे त्या थर्ड इव्हेंटला सगळेच्या सगळे काय होतील, रिलॅक्स होतील. चारही चेंबर रिलॅक्स होतात. रिलॅक्स झाल्यानंतर बॅक फ्लो, आता ब्लड आतमध्ये नको यायला पुन्हा, आहे ना बरोबर. ब्लड आत नको यायला याच्यासाठी आपल्याला पुन्हा हे जे वाल्व आहेत ना ते काय करावे लागतात, बंद करावे लागतात. वाल्व बंद झाले की पुन्हा आवाज येतो डब असा. म्हणूनच आपल्या हृदयाचा जो काही आवाज असतो तो कसा असतो, लब डब असा असतो, की जो कार्डियक सायकलमुळे येतो. आणि हे कार्डियक सायकल असतं 0.8 सेकंडचं कार्डियक सायकल असतं. ठीक आहे. इव्हेंट कळाले तुम्हाला. पहिलं वाला आहे 0.1 सेकंडचं, की जिकडे ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होते. वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालं 0.3 सेकंड. पुन्हा सगळे रिलॅक्स झाले 0.4 सेकंड. आणि अशा पद्धतीने आपलं एक कार्डियक सायकल जे आहे ते कंप्लीट होतं. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो ब्लड वेसल्सचा पार्ट आहे आणि जो काही नाही का फॅक्च्युअल डाटा आहे तो आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. होप सो हे तुम्हाला समजलेलं असेल. एकदा पुन्हा आपण बघूयात. हे आहेत इकडचा राईटवाला जो पार्ट आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. राईटवाला जो पार्ट आहे ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. ॲट्रिया काय करतंय, लेफ्टवाला ब्लड रिसीव्ह करते आहे बरोबर. मग दोन्ही ॲट्रियाला आपण काय म्हणतो, रिसिविंग चेंबर असं म्हणतो, सुपेरियर चेंबर असं म्हणतो. वेंट्रिकलला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिंग चेंबर, कारण काय करतायत, ब्लड वाटतायत. लेफ्टवालं कोणाकडे राईटवालं कोणाकडे, लंग्सकडे पाठवतंय, फुफ्फुसांकडे पाठवतंय. राईटवालं ॲओर्टाच्या थ्रू सगळ्या बॉडी पार्ट्सना पाठवतंय आहे बरोबर. लंग्सकडून ऑक्सिजन मिक्स होऊन आलेलं जे रक्त आहे, शुद्ध रक्त जे आहे ते कोणत्या शिरेद्वारे येतं, पल्मोनरी वेनच्याद्वारे. कोणामध्ये येतं, ॲट्रियामध्ये येतं. कोणत्या, लेफ्ट ॲट्रियामध्ये. आणि अशा पद्धतीने हे सायकल काय होत राहतं, कंप्लीट होत राहतं. जे कार्डियक सायकल मी तुम्हाला इथे दाखवलं. ठीक आहे. हा पार्ट तुम्हाला समजलेला असेल. याच्या पुढच्या टॉपिकमध्ये जसं की मी आधी सांगितलं तसं जो काही सगळा फॅक्च्युअल डाटा आहे आणि ब्लड वेसल्स, हा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.